फास्ट फास्ट आहे, पण चहा बनवायचं म्हणलं का लई उशीर. आलीस? घ्या सासूबाई तुमचा चहा. आणि हो चहा बनवायला एवढा उशीर का झाला? अहो सासूबाई तुमची खाण्यापिण्याची व्यवस्था करत होती. तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करत होती? माझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था करत होती का ती अंदर बसल्या बसल्या डब्यात शेंगदाणे मुरवत होती? नाही हो सासूबाई. खा म्हणा, तशी शेंगदाण्याची गरज तुलेच आहे. चांगलं मस्त बुकू बुकू खा. आणि पाहिजे चहा कसा बनवला तर. बापरे सुनूबाई, चहा तर लई गोड केला. तू यापेक्षाही गोड झाला चहा. काऊन तुला सासूचा जीव बी घाता विचार नाही आहे ना? नाही हो सासूबाई, असं स्वप्नात देखील विचार येणार नाही. आणि तशा तर तुम्ही माझ्या आईसारखे आहात ना. तुम्ही तर माझ्या आईसारखे आहे ना, माहित आहे. फक्त मनाले बोलायलाच राहायचे आईसारखे आईसारखे आहे. तुला माहित नाही का? तुला माहित नाही का मला शुगर आहे म्हणून? आणि माळ एवढी मोठी साखर टाकून आणली चहा मध्ये. हे शिकवलं का त्या माय बापानं? नाही हेच संस्कार दिले का त्या माय बापानं द्यावं? अहो सासूबाई, आता इथं माझ्या आई बाबाचा काय संबंध आहे? आई बापाचा काय संबंध? सगळं त्या माय बापाचं आहे. त्या माय बापानं सगळं शिकवून पाठवलं असेल तुले. माय बापाचं काय माय बापाचं काय आहे. हे जे माय बाप मार लग्न झालं तेव्हा कसे म्हणे, लग्न होऊ द्या म्हणे, मग सगळे हुंड्याचे पैसे देऊन टाकतो म्हणे. दिले हुंड्याचे पैसे? दिले का हुंड्याचे पैसे? 1 रुपया सुद्धा फेकून नाही मारला, 1 रुपया सुद्धा. मार माया पोराले म्हणे लग्न झाल्यावर जाऊ बापू तुम्हाला पल्सर गाडी घेऊन देतो, पल्सर गाडी. दिल्ली का पल्सर गाडी घेऊन? दिल्ली का पल्सर गाडी? ते पायडलवाले से लुना सुद्धा नाही घेऊन दिली, आले म्हणजे पल्सर घेऊन देणारे. मारीची माय म्हणे लग्नामध्ये माया पोरीच्या अंगावर मस्त सोनं नाणं दाग दागिने करून पाठवतो. पाठवले का दाग दागिने? आव सोन्याचं तर दूर राहिले, ते स्टोनचे बेल्टेकचे का म्हणते नाही का, तसे नाही दिली त्या मायनं. आणि गोष्टीचं मस्त मोठ्या मोठ्या सांगे. अहो सासूबाई, हुंडा देणं न घेणं हे तर कायद्याने गुन्हा आहे ना. हुंडा देणं न घेणं कायद्यानं गुन्हा आहे ना. लपा कायद्याच्या मागं लपा. हुंडा देणं घेणं म्हणजे गुन्हा आहे. अहो सरळ सरळ सांगायचं ना, मामा बापाच्या देणं होत नाही म्हणून. काय कायद्याच्या मागं लपून राहिले. देणं होत नाही, देणं होत नाही. आता तू हे म्हणून सांगतो येईन बाई, मला का नाही 3 मुलं. पहिला मोठा मुलगा, त्याला 3 मुली आहे. मी काय त्याला बोललो? त्याला काय बोललो का? काय बोललो का? नाही. दुसरा मुलगा, त्यालाही 2 मुली. मी काय बोललो? काय बोललो त्याला? काय बोललो का? नाही. आणि हे माझी 3री सून, हिला बी 1 मुलगी आहे. मी काय बोललो? काय बोललो? नाही. पण लक्षात ठेव सुनबाई, आता तू पोटोशी आहे. यावेळेस मला माझ्या वंशाचा दिवा म्हणजे मला नातूच पाहिजे, नातू. लक्षात ठेव. सासूबाई, आता मुलगा होणं ना मुलगी होणं हे काय माझ्या हाती आहे का? मुलगा होणं ना मुलगी होणं माझ्या हातात आहे का हो? आणि बोलणं कसं जमते? जीभ कशी चर 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 चालते, तेव्हा बत्ता बोलायला जमते. आणि म्हणते मुलगा होणे ना मुलगी होणं माझ्या हातात आहे का? आणि काय काय चुकीचं काय बोललो? काय चुकीचं बोललो? 6 नातीने आहे मले, आणि त्या नातीने त्या शिक्षणावर माझ्या पोरं मस्त पैसा खर्च करून राहिले. पण तो पैसा खर्च करून कोण्या कामाचा वाजी? कोण्या कामाचा? शेवटी त्या सगळ्या पोरी म्हणलं तर लोकांचं धन आहे की नाही. आणि एवढं मोठं घर आहे आमचा, एवढा मोठा वाडा आहे, एवढी मोठी जमीन जायदाद शेती भीती आहे. हे कोणाला होईल? कोणाला होईल? याच्यासाठी एक वंशाला दिवा नको, वंशाला दिवा नको म्हणून फक्त 1 नातू दे म्हणतात. तर तेवढे दिन होत त्याच्या ना. का हो सासूबाई, जेव्हा पाहिलं तेव्हा मला नातू पाहिजे, नातू पाहिजे, नातू पाहिजे. हे का माझ्या हाती आहे का? पहिले कशी वर आवाज करून बोलून राहिली बाई. नाही बोला, सगळे जण मलाच बोला. बस 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 करू. काय चुकीची अपेक्षा आहे बाबा? फक्त 1 नातू पाहिजे. ते साईडची घरवाली सखूबाई आपल्या 2 नातवाली एकाला या खेळी एकाला या खेळीवर घेऊन मस्त माझ्या समोर येऊन नाचते. मला नाही वाटत माझ्या कडी व माझ्या नातू खेळावा म्हणून. तर नाही नाही, 3 पोरं आहे तरी नातवाचा सुख नाही. आणि या सुनबाईले म्हणलं 1 नातू पाहिजे, तोड करून पुन्हा बोलेच बोलते. आता माझ्या घरवाला घरी होता तो जे बोलले होते का यायनी म्हणे, बाबू परमेश्वरा या जन्मात तत्वाचा चोड पाले भेटेल का नाही रे.
ए बापू मंग्या, ए मंग्या, ए मंग्या पकडा येणं लवकर. काय झालं मामा? कशाला रडताय? कशाला लढताय म्हणते, कशाला लढताय म्हणते. पायनं तुझी बायको कशी वर तोड करून मला टस 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 करून बोलते. हो हो तुम्हा माहिती कशाला वर्णन करून टस 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 बोलताय? बापू दमान मान हल्लं मग मान दुखते म्हणते, बाम लावून दे म्हणते. मग काय म्हणता? मी का बोलली हो तुमच्या आईले? फक्त मुलगा होणं ना मुलगी होणं हे काय माझ्या हात आहे का? एवढंच तर बोलली. मग काय बोलली? अहो तर तिने तुझ्याकडून अपेक्षा काय केली? एक वर्षाचा दिवस ना. अहो एवढी मोठी संपत्ती आहे, एवढी मोठी संपत्ती कोणाच्या नावी करून म्हणते? अहो 6 नात नाही तिला 6. तिला वाटत नसत की माझ्या वंशाला एक नातू असावा म्हणून? हा? वर तोंड करून तिला वेशाच करता म्हणजे? अहो तुला का समजतो तुम्ही? तू मा वावरातली जवारी आहे, जवारी. कोवरं कणीस आहे, कणीस असं समजत होतो. तू जवारी वा जवारी, माझ्या वावरातली जवारी. जवारी वा जवारी, माझ्या वावरातली जवारी. असं सांगत होतो. अवा तू कोवरा कधीच नाही, ते झटरलेलं कधीच झटरलेलं. तुला काय वाटतंय? मापेक्षा बारीक तुझी का तर म्हणतात ते? हा? मग शरीरावर जात नाही म्हणलं. हा आपला राग असला बेकारा. एका बुकीत लात मारी. काय मजा आपला राग असला बेकारा. आपल्या शरीराला जात म्हणलं. समजलं का? बापू होते लय भेले थे. आता एक काम कर, ले नाही का दवाखान्यात घेऊन जा आणि दवाखान्यात जाऊन तपासणी करून घे आणि बघून घे मुलगा आहे का मुलगी आहे ते. आता आई म्हणतच आहे ना तपासणी करून घेऊ ना. अहो गर्भलिंग तपासणी करणं हे तर कायद्याने गुन्हा आहे ना सासूबाई. तपासणी करणं गुन्हा आहे? बाबू इकडे तू इकडे बाबू आता हे मार म्हणून राहिली. गर्भलिंग तपासणी करणं कायद्याने गुन्हा आहे. कायद्यानं कायचा गुन्हा व कायद्यानं कायचा गुन्हा? मुलगा कुणाचा? मुलगा कुणाचा? माझा की त्या कायद्याचा? तुमचा सासूबाई. माझाच ना. सून कोणाची? माझी का त्या कायद्याची? तुमची सासूबाई. होणारा नातू कोणाचा? माझा की त्या कायद्याचा? तुमचा सासूबाई. आमचंच आहे ना सगळं, आमचंच आहे ना सगळं. मग कायद्यानं कायचा गुन्हा? आम्हाला काही कायद्यानं गुन्हे सांगायचं नाही. लक्षात ठेव. चुपचाप पोरासोबत दवाखान्यात जायचं आणि तपासणी करून घ्यायचं. हा बापू इकडे या, तुला सांगतो. तपासणी करून घ्यायचं आणि मुलगा असेल तर ठेवायचा आणि मुलगी असेल तर समजलं? नाही हो सासूबाई, असं नको करावं सासूबाई. माझ्या पोटातल्या गोड्याला नको संपवावं सासूबाई. असं नको करा. असं नको करा, असं नको करा म्हणजे? अरे 6 नातीने आहे म्हणे. यावेळेस मला माझ्या वंशाचा दिवाच पाहिजे, वंशाचा दिवा. लक्षात ठेव. आणि तू जर का तपासणी करायला जाणार नसशील ना तर लक्षात ठेव, येत उभ्या ते अंगावर तेल टाकीन आणि येतच तुला जाडीन पेटून टाकीन. लक्षात ठेव. गोदाबाई म्हणतात मला, गोदाबाई. जगदंब 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 जगदंब. लक्षात ठेव. चुपचाप पोरासोबत जायचं आणि तपासणी करून घ्यायचं. हा बंदिनी स्त्री बंदिनी हृदयी पाना नैनी पानी हृदयी पाना नैनी पानी जन्मो जन्माची कहाणी बंदिनी बंदिनी. नको हे बंधन, तोडा हे बंधन. मुलगा म्हणे वंशाला दिवा. काही मुलगी नाही राहू शकत दिव्याची पंथी? आज प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी स्त्रीच आहे ना. मग का असा भेद करता? का असा भेद करता? छत्रपती शिवरायांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ ह्या सुद्धा स्त्रीच होत्या ना. तुम्हा आम्हाला शिक्षणाचे दारे खुले करून देणारे सावित्रीबाई फुले ह्या सुद्धा स्त्रीच होत्या ना.
पहिल्या अंतराळावर जाणाऱ्या कल्पनाताई चावला ह्या सुद्धा स्त्रीच होत्या ना. भारताची पहिली राष्ट्रपती महिला प्रतिभाताई पाटील ह्या सुद्धा स्त्रीच होत्या ना. मग का असं मुला मुलीमध्ये भेद करता, का असं मुला मुलीमध्ये भेद करता? अहो तुम्हाला जन्म द्यायला आई पाहिजे, राखी बांधायला बहीण पाहिजे, लग्न करायला बायको पाहिजे आणि प्रेम करायला प्रियसी पाहिजे. मग मुलगीच का नको, मुलगीच का नको? अहो मुलीलाही जन्माला येऊ द्या आणि तिच्याही जन्माचे स्वागत करा आणि तिलाही फुलू द्या, फुलू द्या, फुलू द्या. अरे जग बदलत आहे, या जगासोबत तुम्हीही बदला, तुम्हीही बदला, तुम्हीही बदला. बदलत आहे जग हे सार नवा नगारा जडे ग. बदलत आहे जग हे सार नवा नगारा जडे ग. बदल जगा संग तूही आता टाक पाऊल एक पुढे ग. बदल जगा संग तूही आता टाक पाऊल एक पुढे ग. आका अभियानाची नवी तुझ्या वस्तीला जादवी. आका अभियानाची नवी तुझ्या वस्तीला जादवी. फुलू लागल्या कळ्या कोळ्या फुलू लागले फुले ग. फुलू लागल्या कळ्या कोळ्या फुलू लागले फुले ग. बदल जगा संग तूही आता टाक पाऊल एक पुढे ग. बदल जगा संग तूही आता टाक